जो म्हणजे एवढी गजबज आणि ज्या राजकारणाकडे बजबज म्हणून बघितलं जातं, पण अर्थात राजकारणाशिवाय आपला स्तर सुधारणारही नाही जगण्याचा किंवा आपल्या राहणीमानाचा. अगदी दूध भाजीपाला याचं दरही राजकारणात ठरवले जातात. आणि अशा ह्या राजकारणात तुम्हाला कसं या वाटलं आणि तुम्ही का आलात? मी आलो म्हणजे मला ॲक्च्युली राजकारणात इंटरेस्टच नाही. कारण खोटं बोलणं हे मला जमत नाही. जे माझ्या मनात आहे तेच तोंडावं आहे. पण माझा भाग खरे कॉर्नर गेली कित्येक वर्षे कधीही तिथले नगरसेवक झाले नव्हते. मी हॉकी प्लेअर आहे, हॉकी कोच आहे. ते मर्मार्जन एस गोले सेम गेली किती लहानपणापासून आम्हाला हॉकीची आवड, खेळायची आवड आहे. त्यामुळे आम्ही चालायचं. त्यावेळेला भाग ओपन झाला, मी मॅच खेळत होतो. पोराने माझा फॉर्म भरला आणि मला म्हटलं राजकारणात घालू नका, नको म्हटलं गेलो. पण झालं ते चांगलं झालं. आज तिथनं मी निवडून आलो. ॲक्च्युली निवडून आल्यानंतर मला काय खरं काय आहे कोल्हापूरचं हित ते माझ्या लक्षात आलं. आणि माझं एक हे होता की मला इंटरनॅशनल ग्राउंड करायचं आहे. कारण आम्ही ज्या वेळेला खेळायला जात होतो तर खेळायसाठी लई प्रॉब्लेम यायचा. आता गांधी मैदान पण आमचं असून आम्हाला तिथं पावसाळ्यात 6-8 महिने खेळायलाच मिळत नव्हतं, कायम पाणीच होतं. मग त्या येणं नशिबानं आलो निवडून. चला, त्यामुळे ताकद आली. आणि आत्ता मला कळालं सभागृह म्हणजे फार मोठी ताकद आहे. बाहेर बोलणं आणि सभागृहात बोलणं फार फरक आहे. बरोबर. आणि जर मनापासून तुम्हाला विकास करायचा, दोन्ही पण पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. खरोखर तुम्हाला राजकारण चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. ते आपण घेण्यावर आहे, आपण वागण्यावर आहे. जर राजकारण असल्याशिवाय सेवा होत नाही आणि छापाय पण येत नाही. दोन्ही पण बरोबर आहे. आहे. पण काही लोक त्यामध्ये हे करतात. बरोबर. म्हणजे साहेब, म्हटलं जातं की संविधानाचा आपला पाया मजबूत आहे, तो ह्या लोकशाहीचा जो ढाचा आहे. पण नगरसेवक म्हणा किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडून येतो त्याचं मानधन हे काही ठराविकच असतं. पण त्यानंतर त्या ठराविक मानधनात म्हणजे अगदी बेसिक लेवलला 20-25 हजार रुपये काय असेल ते, पण तो करोड रुपये खर्च करतो, करोड रुपये खर्च करतो. आणि मग नंतर तो आतल्या आर्थिक चौकटी शोधतो, त्या चौकटीच्या आत तो जातो. तुम्ही कायम चौकटीच्या बाहेर राहिला आहेत. आणि कारण एवढं बोलण्याचं तुमचं जे आम्ही ॲक्च्युली सगळी आमची नऊ पिढी तुमच्याकडे बघून शिकते राजकारणात आल्यानंतर काय करायचं नाही आणि काय करायचं. तर ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, आता तुम्ही म्हणला करोड रुपये खर्च करतो. राजकारणात खर्च करायचं नाहीच आहे. तुम्ही जीवनात निस्वार्थानं वागा. आज आम्ही जे आलो निवडून, फुकट निवडून आले, 2दा निवडून दिले. मला भाऊ नाही, वडील नाहीत, कोण नाही आहे. माझी आई वयस्कर होती. माझ्या भागातली आई बाई, माझ्या भावासारखे मित्रही पायात चपलं नाही, चला आमच्या विजयालांबत द्या दिलं. पण त्या ह्यानं जी मला जाण आहे, माझ्या आईचं सोनं पण मी घर बांधले. मला ते दिवस आठवतात. आणि त्या लोकांनी मला दिलं म्हणून मी कधीही तिथं अपेक्षा केली नाही. कारण त्यांना न्याय देत बसलो. अनेक प्रॉब्लेम असतात. अधिकाऱ्यांना पद महत्त्वाचं असतं, तरच ते हलतात. म्हणजे अंडी ह्याच्यामध्ये बांधकामामध्ये घालायचा, कशामध्ये मुद्दाम त्रास द्यायचा. पण मी माझ्या जनतेला, मी अधिकाऱ्यांना पहिलीच सखी दिली ती, माझ्या जनतेला कोणी त्रास दिलेला मला आवडणार नाही. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला फ्लॅश गोरगरीब बांधायला लक्ष द्यायचं नाही. तिकडे मोठा फ्लॅश सिस्टीम होतो, कोठ्यानं मिळवत असतो, त्याच्यावर तुम्ही अपेक्षा केली तर मला काय वाईट वाटणार नाही. माझं जे काम करण्याची पद्धत साहेब होती ती अशी होती. कारण आम्ही त्या ठरात नाही गेलेलो आहे. आज तुम्हाला सांगतो, नाहीतर आज गैरफायदा किती पदार्थ घेतात बघतात ना. त्यामुळे मी काय कधी आत्ता पण माझी व्हॅन निघली आहे, माझी 2-2.5 लाख रुपये. आणि आज मी ह्या भागामध्ये 35 वर्ष राहतोय. जे आज तिली गेली भागात माझं 200 वर्षापासून घर आहे तिथं. पण आम्ही खरी कोणाला राहत होतो, आमच्या आजीचं घर. पण आज जी 35 वर्षात परिस्थिती बघतो आणि इथे जे पैशाचे खेळ बघतात, त्यासाठी माझी जनता खरोखर चांगली आहे. माझा भाग चांगला नव्हे, माझं शेर चांगला आहे. कधी आज मी 35 वर्ष 2दा निवडून आलं, कधी माझा रुपये आत्ता पण मला कोणी माझं चहा पण मागत नाही. माझ्याकडे पॉम्प्लेट आता दारातून उभारल्या, साहेब पॉम्प्लेट द्या, हे द्या. मग मी काम ना माझं नाव ठेवू. आज जसं ही शाहूनगरी आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांचं मावळा आहोत. आम्हाला आमच्या शाहू महाराजांचे छत्रपती अभिमान आहे. पण हे जे चालले की नाही, तुम्ही ह्यात काय होते सांगतो माहिती आहे काय, जनता पैसे घेते म्हणून सांगते. जनता तुमच्याकडे मागते का सांगावं, आपणच दारात देव नको म्हणते का सांगा. देवाला कशाला पैसे पाहिजे, देवाला कोण टाकते, आपणच टाकते ना.
आणि तुम्ही देताना ओरडता योग्य आहे का? आणि मग तुम्ही खाल्ल्याला सांगत नाही बरं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण बोलायला पाहिजे बा. आता मी खाल्लं पण नाही आणि मी देत पण नाही, मी कुठलं देऊ? बरोबर आहे की. हा, जे केलं मी अभिमानाने सांगतो, तुमचं निस्वार्थानं मी काम केलं, कधीच तुमच्याकडे मी अपेक्षा केली नाही. तुम्हाला कुठलाही मी त्रास दिला नाही. दुश्मन जरी असला तर विजय सरनानं त्रास दिला का दाखवा. पदं येतात, पदं जातात. आज आम्हाला का तुम्ही रिस्पेक्ट देताय? आम्ही 40-50 वर्ष वागलो. आम्ही जात धर्म कुठली बघत नाही, कुठल्याही जातीचा आला. आम्ही काय सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा मावळा आहे आमच्या रक्तात आहे. मी 14 वर्षे शिवाजी महाराज होतो. गणपती सीन असले, स्टँडिंग चेअरमन जरी असलो तर खरी कोणाला ते विचार आमच्या रक्तात भिनले आहेत. त्यांचं नाव घेऊन पाप करणार नाही आहे. नाही ते बघताय नावं घेतात आणि तिसरंच करतात. किती वाईट वाटते राव. या लोकांनी कुणासाठी केलं? आज शाहू महाराजांनी कुणासाठी घरदार सोडून इष्टदेव कर्ज काढून माझ्या सुंदरास त्यांचं एक तरी अटेम्प्ट ठेवला आहे का सांगा ना. का वाईट वाटणार नाही? माझ्या कोल्हापूर किती माझं छान आहे. सगळीकडं सौंदर्यखंड छान आहे, माणुसखंड छान आहे, निसर्गखंड छान आहे. काय ठेवलं हिने? नुसतं मला मला मला. आणि त्या महापुरुषांची नावं घेता. तुम्हाला ते घ्यायचा अधिकार नाही आहे. सांगा ना, तुम्ही छापायला त्याच्या वस्तू पण तुम्हाला ठेवा येणार. आता ती फिल्म इंडस्ट्री सांगा ना, बाबुराव पेठे माझ्या खरी कोणामध्ये माझा आज जन्म झाला, अभिमान वाटला. काय नव्हते तिथं सांगा ना. मी तेव्हा इतिहास सांगितला. हां, बालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर कुठे, फिल्म इंडस्ट्री कुठे होती, केशवराव भोसले, लता मंगेशकर, दौलतराव भोसले, शिक्षण मस्जिद, आत्ताउल्ला खान, संगीत सम्राट, KDC, सगळे खरी कॉर्नरला होतं. तिथं आमचा जन्म आम्ही दिवस बघितले. एवढं मोठं कोल्हापूर असताना आज काय परिस्थिती आहे कोल्हापूरची? एक रस्ता सरळ काय सांगा ना, काय क्वालिटी काम आहे काय? ह्यांचं तेवढं फास्ट झाले बघा ना. ही पहिली नेते काय होते आणि आता काय झाल्यात. आम्ही कोणावर जळत नाही किंवा आमचा काय प्रश्न आहे. जैसी करणी वैसी भरणी. बरोबर आहे. माझं एक म्हणणं आहे बघा, देवाचं छत्रपतीचं हे महापालिकेचं पचत नाही. हिथंच करायचं आणि हिथंच निस्तरायचं. बरोबर आहे. आज 4.5 वर्ष तुम्ही रुबाब मारता, असं ताटतायचा आणि इलेक्शन आल्या भावा ते जाऊ काय नाही अपेक्षा जेवलाच काय काय विशेष एवढं पडलं. आई ताई मावशी काय काम आहे काय? आम्ही दारात जाईत होतो. आणि हे तुम्हाला सांगतो की नाही, आपल्या मूलभूत सुविधा आपण जनता विसरलेला आहे. या महाप्रसाद या डॉल्बीमुळे त्यांनी स्वतःची किंमत कमी करून गेलेलं आहे. ॲक्च्युली मंडळ तालमी बिना मी आव्हान करतोय, अरे आपल्या आया बहिणी आपण फिरत असतो आज रस्त्याला, ह्याच्यासाठी तुम्ही भांडा, ह्याच्यासाठी आवाज उठवा. लोकशाही बाबासाहेब आंबेडकरने एक दिवस दिलाय कशाला घटनेत? पैसे खायला? अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे माझ्या म्हणणे. आणि स्वाभिमान काय ऐकता तुम्ही तुमचा? 4.5-5 वर्ष आपण चैन्या करतो, 1000-2000ला पडली काही जेवणं मिळत नाहीत. तुम्ही सांगा ना. बरोबर आहे. आणि ते आता माझ्याबद्दल विचारा, माझं घर 24 तास उघडं असते. माझी हॉकी बिकी बाई कुठलीही पोरं सांगावी. आता मी काय चिडतोय, मी असं मला आमिष देऊन मला नको आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमिष देऊन कोणाला फोडलं नाही. जे फोडलं ते प्रेमापोटी ते जे रक्त आहे आमच्या अंगात. बरोबर नाही तर मला औरंगजेब याचं नाही, वतनं देऊन फोडं, आमिष देऊन फोडं घेऊन मला तसलं नको आहे. जे काय माझी जनता, आणि माझी जनता खरोखरच चांगली आहे. आणि मला भागाचा आणि माझ्या शहराचा विकास, माझं कोल्हापूर शहर माझ्या देशात का, आणि खरोखरच माझं काय. पण काही लोकांच्या, ठराविक लोकांच्यामुळं आता हे कोल्हापूरचं बदनामी व्हायला लागलं. आणि सगळी लोकशाही पैसे घेत नाही. 2दा मी आलो ना, आत्ता पण दाखवलं ना, चॅलेंज आहे माझं. मी सांगितलं ना, मला 1.5-2 लाख रुपये गाडी केलेला आहे. मी चॅलेंज स्वीकारले. सरदानं मला अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला, स्वीकारले की चॅलेंज? बघा ना, जनसेवा काय देते जनता ठरवलं ना मला. मी जर चुकीचं वागत असं आणि पदं गेली, मी पण स्टँडिंग चेअरमन होतो, कधी चहा प्यायला नाही. आणि आमचं कामं करण्याची पद्धत स्वतःचे राहणं असताना पण आम्ही रेड झोनचा ठराव केला. स्वतः कोल्हापूर भूषण मी कुठल्याही जात सरदारनं मन दाखवले, दाखवा ना. आज हॉकी स्टेडियम केले, कुणासाठी का? मी खेळणार का माझी पोरं खेळणार आहे? आज माझं स्टेडियम झालं, माझं देशामध्ये कोल्हापूरचं नाव होणार आहे. खेळाडू देशामध्ये खेळणार आहेत. असं सगळी स्टेडियम व्हावीत. खेळाडूंनी उगाच उठायचं, ते डॉल्बी आणि बिल्बी. माझं म्हणणं आहे की आम्ही पण सण केले की गणपती केले नाहीत काय? ताटं वाजवून नाचवले. नाचायचं काय 2 मिनिटांनी नाचता येईल. बरोबर आहे. आणि ईर्ष्या कोणावर करतोय? आपल्या भाऊबंधावर. ही पिढ ती पिढ, ही तालीम ती तालीम. ईर्ष्या करून काय मिळवलं? त्याच्या चांगल्या कामासाठी ईर्ष्या करा, चांगल्यासाठी भांडा. बरोबर आहे का नाही सांगा साहेब? पद यासाठी सेवकचा अर्थ काय? हां, ह्याच्या मागणं कवा काचा खाली करत नाहीत, हात पण मारत नाहीत. आता भावा बिवा प्रेम भीम ताई माई अक्का काय राव, वाढदिवस केक घालणे नाही, काय कुठं दिसत नाही, काय नाही, म्हणजे नाटके आणि परत बघायची पण बंद.
रेड्याला चुना मागून मी तर बैल कधी ऐकला नाही आणि ऐकत पण नाही. जे आहे ते आहे. बरोबर आहे की. आता पांढरे कपडे घातल्या म्हणजे नेता भन स्वच्छ पाहिजे. बरोबर आहे की. आता ही ड्रेस घातला रे माझा आहे. अगदी तुम्ही चेअरमन म्हणजे स्टँडिंग चेअरमन हे खूप मोठं पद असताना पण तुम्ही हा. आम्ही बघितले तुम्ही स्पोर्टच्या कपड्यात जायचं. अहो स्पोर्ट आज दिसतोय मी त्या स्पोर्टमुळं अभिमान आहे मला. बरोबर. माझ्या आईने सांगितलं कोणाला फसवू गंडवू लुबाड नको हीच माझी खरी संपत्ती आहे. होय, मी सांगितलं रेड्याला चना माकडून बैल येत नाही वय पांढरे कपडे मन काढला आणि उगत नाटकी ह्याला टोपी टिला टोपी. आता देवाला पण माझी काय प्रार्थना असते देवा मी कोणाला फसवत नाही कडवून लोबाडत नाही माझं आरोग्य चांगलं की नमस्कार निघालो देव निघालो. हा ह्याला हे कर त्याला कर देवा चुकला काय काय नाटके करतात राव. बरं यात जाताना काय घेऊन पण जायचं नाही. पण मन सांगायचं दुसऱ्याचं वाईट करून काय त्याच्या नशिबानं ते असेल आमच्या नशिबानं आम्ही आहे. बरोबर आहे की. आता अंबानीचं नशीब तुपातलं काय मी पण त्याला ते झोपतोच ना. आणि देव काय मागते सांगा देवाला बिचारायला काय तुम्ही सुखी द्यात आम्ही सुखी आहे. देवानं काय सांगितलं आई वडील देव सासूचा अडचणीला जे निस्वार्थानं मदत करतो तो देव. देव आता आम्ही अडचणीत आहे माझ्या पैसे जे येतात ते खरी माझी म्हणायची. पैसे असल्याला लई जण येतात राव. पैसे देऊन कोण पण येते बिन पैशाचा नाही. आणि आज जे मी कोल्हापूर जोडले ते बिन पैशाचं जोडले. बरोबर. याचा मला अभिमान आहे साहेब. हे आहेच पण आता ह्या पक्षीय राजकारणाच्या गलबलाटात किंवा किलबिलाटात म्हणा तुम्ही अपक्ष राहिलाय आणि ह्या आधी पण अपक्षच निवडून आलाय. बरोबर आहे. तर तुम्ही मग कसा निधी कसा आणला एवढा. महापालिका आहे ना आपली. हा. मग आता आम्ही अपक्ष आलो नशिबानं निवडून दिलो. तुझ्याकडे पाहिजे मला दे माझे हे काय आम्हाला देणं ना तुमचं काय नको. माझ्या भागाचं शहराचं माझ्या विकासाच्या कामाला मला बजेट दे आणि मला क्वालिटी आणि नियोजनबद्ध करायचं आहे. मला देणं आणि घेणं तडजोड नाही कॉन्ट्रॅक्टर नाही काय संबंध होते मला नको बाबा. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर आला मी आत्ता उभारत नाही मागा. कोणी म्हणा माझी विजय सरदार माड रुपये मागितला मी उभा जनतेनं सांगून दे. माझा रोड ताराबा रोड सगळं माझा भाग होता. माझ्या हॉकी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कोण पण येऊन दे इथे जाहीर सांगून दे विजय सरदार माड 1 रुपया मागितला. मी आत्ता ह्या क्षणाला त्यामुळे राजकारणातनं बाजूला होतो. वा. बोलायला पण धाडच लागते साहेब. मी अजून मी सांगतोय जनतेला पण मी जर तुमचं वाईट चितलं वाईट केलं असतं तर मला मत देऊ नका. मी जर तुम्ही आणि तुम्हाला जर माझ्याबद्दल काम केलं जाणं तर रात्री अपरात्री मी आलो तर तेवढी जाणी सोडू नका मला मतदान करा. हे दोन्ही पण आव्हान करतो. नाही नाही ते जनतेसाठीच काम आहे तुमचं. नाही म्हणून काही आव्हान करायची गरजच नाही. नाही ते बघा आमचं कर्तव्य आहे ते म्हणतो. काही लोक आहेत विसरतात साहेब. काही लोक विसरतात. आता ते पापड इथं तुमचा रोड कोणी मदत केली सांगावं तिने कोण होतं सांगावं चॅलेंज आहे. आणि माझ्या दारात कुठल्या कोल्हापुरातला नुसतं भाग द्या सोडून कुठला पण दिसला आणि त्याने सांगायचं दारात आला आणि विजय सरदार नाही आला ते चॅलेंज आहे माझं. मी जाहीर चॅलेंज करतो. आणि हो माझा धंदा नाही माझी सेवा आहे. मला एक देवानं ताकद दिली आहे माझी की ही सेवा करायची आहे. त्यात मी सुखी समाधानी. मला कोण काय म्हणते मी त्याचा विचार करत नाही आहे. क्लिअर साहेब. तुम्ही 10 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही जे म्हणजे तुमच्यावर एक टॅगलाईन लागलेली आहे अमुक ह्यानं पैसा हातरला आणि त्यो घसरला पण तुम्ही निवडून आलात. म्हणजे जनतेने निवडणूक तुमची घेतलेली आहे थोडक्यात. घेतलेली आता पण तेच घ्या. होय. तर मग तुम्ही जनतेतनं निवडून आल्यानंतर सभागृहात प्रश्न मांडणी केलीत. प्रत्येक तुम्ही जे मांडलेले प्रश्न आहेत त्याचा निपटारा तुम्ही केला का. केलाय की आता आम्ही बघा प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचं आणि त्यावेळी बॉडी पण चांगली होती. एखाद्याला विरोधाला विरोध नव्हता चांगल्याला चांगलं होतं. पण एक माझ्या मनाला आज खटकते अजून मी जाहीर माफी मागितल्या IRB आणि टोल ती जर असती तर आज हा एवढा कोल्हापूरला वाईट परिस्थिती झाली नसती. तुम्हाला क्लिअर सांगतो मी. कारण आज जे IRBने केलं आणि ॲक्च्युली त्यांचं खरोखर म्हणणं होतं की कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण गाड्या सोडतो आणि इतर गाड्यासनी लावतो. आज बघितले तुम्हाला बाहेर गेला आम्हाला कोण सोडते हो कोण विचारते आम्हाला. इथं सांगा पन्हाळा ज्योतिबाला जावा 10 रुपये घेतल्याशिवाय वर सोडत नाही आणि आम्हीच उठायचं प्रेम दाखवायचं. ह्याच्या पुढे अशा चुका करणार नाही. मग काय पण होते. आता हात वाढला माझा विरोध नाही पण पहिलं कोल्हापूर सुंदर करा ना. बरोबर. उठायचं हातवाड काय हातवाड करा. आज काय कोल्हापूरची परिस्थिती आहे खरं आहे. आणि येत्याला बजेट जाते कुठं तुम्हाला क्लिअर बोलतो मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. पूर्वी आता हे सुभाष वोरा बाबू पराज बेराजी आडगोळे साहेब ही सगळी होती. काय होतं त्यांच्याकडे बजेट हो बघा ना तुम्ही. त्यावेळेसच्या शाळा बघा महापालिकेच्या दवाखाने बघा
बागा बघा, व्यायामशाळा बघा, टँक बघा. आम्ही असता पण होतं हे. सगळ्या प्रत्येकाच्या महापुरुष स्पर्धा घेत होतो, कोल्हापूर महोत्सव घेत होतो, कोल्हापूर भूषण रंकाळा महोत्सव काय म्हणाल ते करत होतो आम्ही, केले म्हणून सांगतो. आणि आत्ताच काय ही परिस्थिती आहे, एक भाग सरळ नाही, काही व्यायामशाळा सरळ नाही, काही हे नाही. मग यांचं प्रशासन काय करायला लागलं, नेते लोकांचं काय? आणि जसं तुम्ही नगरसेवकाला वाटत तसं आमदार खासदारचं कर्तव्य नाही. 100% पाहिजे. आमदार खासदारचं काय होत नाही, काय ते आयुक्तांना बनवून प्रशासनाला बनवून काय विचारत नाही तो. हो, हा कुठलं नियोजनबद्ध काय तीर्थक्षेत्राचा राव, बाहेर पर्यटनाला बोंबल त्यात वाईट वाटते. शिवमरा मी आहे ना, हा कुठला रस्ता सरळ आहे, कुठला ड्रेनेज सरळ का, कुठलं आता आपल्या भागाचंच उदाहरण घ्या. काय त्यात आलो मी रिंगणात, मी येत नव्हतं ह्यासाठी आलो राव. आता साधं सांगा ना तुम्ही, ऋणमुक्तेश्वर बसला रस्ता किती वर्ष बोंबलं, 4 वर्ष त्या कळत नाही. आज मनेर मस्जिद बसला रस्ता बघा, आज जोशी समाज गल्लीतने बघा, ड्रेनेज लाईन सरळ आहे का रस्ता आहे, तर तो तुमच्याच बोळात बघा राव. खरं आहे की. हा उगीच याचं साहेब आली, साहेबाला बदलवा काय चालले ना. आणि ही डोळ्यासमोर तुमच्या आहे का सांगा. आता त्या तटात आली, मी सगळीकडे फिरतोय, वांगी बोळ बिगबळ, पाण्याचे प्रश्न आहेत, इकडे कमी येते, इकडे जास्त येते. आणि ही पाईप घातली, ती पाईप घातली, ती कट्टे गेल्या पाईपा मग या. बरोबर आहे. हा आणि काही नाही, नियोजन नावाचा प्रकार नाही. मी ज्यावेळेला स्टँडिंग चेअरमन असताना त्यावेळेला ऐकताना सांगितलेलं, आता मी हॉकी स्टेडियम केले साहेब, त्याला वर्षाला 15 लाख रुपये मेंटेनन्स खर्च आहे. त्यावेळेला मला जे पैसे मंजूर झाले तर मला सांगतो, राजवर्धन राठोड संभाजीराजेंनी मला फोन लावून दिला, राजवर्धन राठोडची बोललो मेंटेनन्ससाठी केला आहे. मी म्हणजे 36 गाड्या केल्यात, कारण महापालिकेची परिस्थिती नाही. तुम्हाला मी खरं सांगतो, महापालिकेत आता मी जेव्हा स्टँडिंग चेअरमन झालो तेव्हा माझा दोस्त पुण्याचा स्टँडिंग चेअरमन झाला होता 2005ला. तो आलता, मग मी म्हटलं आमच्या घरात जेवतो, मी हॉटेलला जेवत नाही, मला आवडत नाही बाबा. मग आमच्याच घरात जेवत बसलो. मग त्यानं मला प्रश्नाला विचार, तुझं बजेट किती आहे? मी म्हटलं तेवढा 500-550-600 कोटी आहे. मला बरं हसायला लागलं. मला हसतीस काय रे खोळ्या म्हटलो. अरे खोळ्या म्हटलं आमचं पॅचवरचं बजेट तेवढं आहे. पुन्हा बॉम्बे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई पॅचवरचं बजेट आणि आपलं अखंड बजेट तेवढं आहे. तरी पण त्यातनं आम्ही हे सगळं केलेलं आहे, करत होतो आणि करत होतो. आणि आता तुम्ही एवढं कोटी बिट्टी मग ते कुठे गेलं, काय गेलं, काय नियोजन आहे, काय रस्ते सरळ आहेत. प्रत्येक टाळा मी त्यावेळा म्हणतो, आणि त्यावेळा मी म्हणत होतो प्रत्येक भागामध्ये 20-25 केबिन्स करू साहेब. मी ठराव केलेला होता, मला आठवते की केबिन त्यातनं जे उत्पन्न होईल त्यातनं मेंटेनन्स होईल. तेवढेच वर्षाला आता मी 36 गाळे केले. वर्षाला महिलांना 2 लाख आले तर वर्षाला 24 झाले, त्यातलं 15 लाख जाईनात का? महापालिकेवर बोजा नाही, मेंटेनन्स पण होतोय. तसं बाग आता नाही ती मिळवायला आल्यात, नाही ती करायला आल्यात. काय पार्किंगचं सोय, काय फेरीवाल्याची सोय, उत्पन्न काहीच प्रयत्न करत नाहीत. उठायचं हां तेवढं प्रयत्न झाला, आरक्षण उठवी ते ते झाले सगळे प्रयत्न. म्हणजे स्वार्थ आलाय जनतेसाठी, आणि जनता यासाठी बोलत नाही. आणि जनतेचा मी सभा बघितलं, खांद्यावर गोळी मारते, सरदार बोलला मी कसा, मला सगळे आमदार खासदार माझे घरचेच आहेत, पण मी वाकडा बोलतोय का नाही मी. आणि माझं त्यांना हीच रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, तुमच्याकडे कोण पैसे मागताय आणि काय पैसे वाटताय बघ. तुम्ही एवढा विकास केला, एवढं म्हणता, एवढं कोट आणलं, एवढं केलं, मग काय आता मी माझ्या विकास कामा उभारलोय. मी पैसे कुठलं काय नाश्त्याच्या पाणी आपला रोज कवा पण या म्हणतोय, कशाबद्दल पैसे द्यायचं? माझं कोण मागत पण नाही, मी काय म्हणू पैसे द्या. गंमत अशी आहे, म्हणजे ह्या गोष्टी मी बिंदास बोलतोय कारण माझा पण स्वभाव तुमच्यासारखाच आहे. वेळाचं तर पाकिट घरात नाही पोच, अरे काय म्हणजे तुम्ही माणसांचा लिलाव लावलाय का? 2000 घ्या, 3000 घ्या, कशासाठी? हे बघा, अनेक मत मागा ना तुम्ही. नाही ती हिंमत नको काय. आणि काही त्या लोकांना पण ते सांगतो तुमची बदनामी करतात, मग ती मतं दाखवणार आहेत. आज जे मला दाखवणार आहेत ती मतं, तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं काय साहेब, सरदार तू जसं डॅशिंग आहे तसं आम्ही नाही. आम्ही आता मला कोणतरी पण मला माहीत आहे, मी भीत काय देणारा देव आहे, मी भीतच नाही कोणाला. बरोबर. पण त्यांचं काय म्हणणं आहे, साहेब आम्ही नाही म्हटलं तर आयुष्यभर आमच्यावर डूब राहून राहते. घ्यायचं आणि आज काय करायचं काय करायचं आपल्याला. कोणाला सगळ्यांना नाही म्हटलं ह्यो याचा म्हणतोय, तू त्याचा म्हणतोय. आणि आत्ताचं राजकारण कुचकं राजकारण आहे. याला बघतो त्याला बघतो, काय बघतो आणि जेलमध्ये रडतात, बघतोय काय बघते, नाव घटने घालायला देतात तडून. पण कुणाचे मिंधन नसलं तर भ्यायचं नाही. नाही तरी पण ही अशी माणसं काही सगळी अशी नाहीत, भिकारी भिणारी माणसं आहेत. भीती वाटणार की स्वाभाविक आहे, पण ह्यातनं बाहेर पडलं पण पाहिजे. बरं आपल्या मना बा आता आम्ही करतोय धडधडीत, आता आम्ही आमचे आता बरोबर साहेब असं तसं तुम्ही ठरवा. मी उभारलोय यांना, जो माझ्यासाठी आहे त्यासाठी मी आहे. बरोबर आहे. आणि मी कुणासाठी, मी जनतेच्या प्रश्नासाठी उभारलोय. माझा काय स्वार्थ आहे त्यात?
वस्ती मला हेच आहे, त्रासच आहे. माझी आई म्हणा आहे तर मी समाधान राहणार जाऊन बसलो, काही मला काय चटणी भाकरी दिली इथं झोपलं मी झोपते, मला घेणं नाही घेणे. पण आमच्यासारखी आज ग बसली तर ही लई फोपावतील. त्यांना कुठे तर आळा पाहिजे, कुठे तर अंकुश पाहिजे. आणि मी माझ्या जनतेला आज हेच दाखवून आहे, माझी कोल्हापूर शाहूनगरी किती चांगली आहे हे विजय सरदार या निकालातच दाखवल. म्हणजे ज्याला जो पैशात राखतोय त्याला पैशातच बघते, आणि जो निस्वार्थानं राबतोय त्याला निस्वार्थानंच बघते. अगदी आणि बघा आता तुम्ही. ह्यो प्रभाग क्रमांक 7 आहे. ह्या 7 मध्ये काहीतरी गेम चेंजर व्हायला पाहिजे. कारण आपलं एक साठच नाही, सगळ्या कोल्हापूरमध्ये चेंज व्हायला पाहिजे. पहिली गंमत अशी आहे, म्हणजे मला आठवते ते 85-90च्या काळात कोल्हापूरचा आपला भाग जो आहे याचं बीबीसीला वार्तांकन झालं की इलेक्शनला एवढा खर्च झाला म्हणून त्यापासून पैसे वाटतात. नाही, मग हे आता आणि लोक पैसे घ्यायला म्हणजे एक सवय झाली आहे ती थोडी, सगळीच घेतात असं म्हणत नाही मी, पण हे कुठंतरी बदलाय पाहिजे साहेब. नाही मी म्हणतोय की नाही, ह्यात सगळ्यात वाईट कुठं आहे माहिती आहे काय, मी दारू पिऊन लोड आणि तुम्हाला दारू सोड म्हणालो असले धंदे झालेले आहे. नाही जे क्लिअर आहे ते सांगतो. आता तुम्हाला जी मंडळी बसलेली आहे वर की नाही, ही काय होती हो, यांचा इतिहास काढा सगळ्या. काय नाही. आज तुम्हाला जनतेने जसं मला जनतेने निवडून दिलं निस्वार्थानं, हे तसं आम्ही राहिलो, तसं आता ही गेल्यावर काय तिथं उत्तर देतात, काय वाईट वाटते माहिती काय, पक्षापेक्षाचं हे आमचं ही 10 पक्ष बदलल्यात, ह्यो इकडं तो तिकडं, आणि ते आमची निष्ठा पक्षाची विचारणार, तुमच्याकडे पैसे आहेत किती विचारणार, हे योग्य आहे का मला सांगा. पैसे नाही तुमच्याकडे ज्यावेळा तुम्ही मोठे झाला तुमच्याकडे किती पैसे होते, तुमच्याकडे कुठला पक्ष होता, आणि आता लगेच खुर्चीवर बसल्यावर तुम्ही लगेच शब्द बदलायला आला, हे योग्य आहे काय. तिने अभिमानानं म्हणायला पाहिजे होतं, हे माझा कार्यकर्ता आहे, शून्यातनं वर आला, ह्यालाच मी देणार म्हणून, तो खरा माझा नेता. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजने आमचं दैवत का माझा राजे काय सांगतात, तानाई मालूसारखे सांगायला आलेले असतात, राजे माझ्या रायबाच्या लग्नाला, अरे आधी लगीन कोठाण्याचं ताना, मग माझ्या रायबाचं, तिथंच ठेवत्यात पत्रिका, आणि तानाई मालूसरी जाते लढायला. तिथं ताना वाईट वाटते, सांगताना काटा येते अंगा, म्हणून महाराजांनी सोडलं नाही रायबाला. गडाला पण शे गेला, डोळ्यात पाणी काढलं, तानाई मालुसऱ्यांचं धन केलं, रायबाचं लगीन केलं, वतन दिलं, आणि मगच गेले राजे गडावर. ह्याला म्हणायचं राजा. लक्षात आलं का तुम्हाला, हे आहेत माझं पोरग दुसरी मरून द्या तिकडे, बाई चला अमेरिका, हे असली गोष्टी आहे काय राव सांगायला आलाय. आणि हे माझ्या झोपलेल्या जनतेला कळेना. म्हणजे आत्ताचे तुम्ही नेते हे आदर्श मानत नाहीत तुमचे. नाही मग काय ह्यांच्यासाठी आम्ही मरायचं, आमच्यासाठी यांना आडवा ह्यो तो आणि आम्ही मेलो तर चालतोय, हे कुठलं का काढलीस. बरोबर. म्हणून मी कोणाकडे गेलो नाही, माझा कोणातल्या कुठल्याही पक्षाला माझा विरोध नाही. तुम्ही करतेला जर तुमच्या हे मागण्या तुमचं वागणं बघून, आणि मी अपक्ष, मला माझ्या जनतेचा कलंक पुसण्यासाठी मी उभारले. मला जनता श्रेष्ठ आहे का पक्ष श्रेष्ठ आहे दाखवायचं आहे, आणि जनता पक्ष मोठं करते, आणि तुम्ही लगेच जनतेला तुच्छ समजायला चुकीचं आहे. वाईट वाटतं. माझं हे आहे म्हणून मी उभारलो. जनतेच्या या ढाच्यावरच तुम्ही नेते होत आहे, आणि तुम्ही वागणं त्या जनतेलाही सरताय कशासाठी? म्हणून जनतेनं पण त्यांनी आता दणका दिला पाहिजे, जशाच तसं तुम्ही वागा. म्हणजे आम्ही की हे उदाहरण विजय सरदार आहे म्हणून मी उभारले. माझी शाहूनगरी, माझी छत्रपती शिवाजी महाराज माझ्या हृदयात आहेत, मला माहीत आहे, म्हणून मी ओव्हर कॉन्फिडन्सनं बोलतोय. आज माझ्याकडे कोण नाही काय नाही तरी पण आहे, माझी जनता हीच माझी आहे. बरोबर आहे. आणि माझी हीच काय, मला कधीही रात्री झोपत माझी मी जी आहे ती इथंच आहे. मला कसलं खोटं बिटं मला साहेब आवडत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं आहे ते आहे, पण मला हातपाय घासून घेण्यापेक्षा लग्नात पण आपण पाकिट देत असते, पण आनंदानं देत असते. प्रेमानं घेण्याची मजा आहे, ते अतिक्रमणामध्ये नाही. ती कुठली पण गोष्ट असून दे, आणि देवाचे पण वाईट दिवस असतात, चांगला आणि वाईट दिवस यातच. पण एक माझं चॅलेंज असते, तुम्हाला जसं तिने केलं तसं तुम्ही त्याला, तरच तुम्ही खरा जन्माला येऊन तुमचं जन्म सार्थ झाला म्हणणार. नाही तर तो आपल्याला तुच्छ सोपसताना आपण त्याला वा करतो, हे सगळ्यात वाईट आहे. त्याला तसंच केलं पाहिजे. आजची घडी आहे, बरोबर आहे. जगताना पण ह्या बसेतच जगलं पाहिजे. आणि काय त्या पक्षात कोण आहे काय रोज एक वेगळं सांगतात. आत्ता आहे तर सकाळी तिसरं तिसरं, आणि यांचं डायलॉग विकास आणि आमचं डायलॉग म्हणजे गद्दार. आता माझ्यावर मुसलमान समाज फिरला का नाही राव अतिरेकी, आणि यांच्यावर फिरला म्हणजे देशप्रेमी, म्हणजे बोंबला हे कुठलं काय काढले. योग्य आहे काय, सर्व जाती धर्माचा माझा देश आहे, मला अभिमान आहे. बरोबर आहे. सर्व आम्ही स्पोर्टमन आहोत, पण जिथं चुकते तिथं देशद्रोही आहे त्याला देशद्रोहीच म्हणणार, आणि जो देशप्रेमी आहे तो देशप्रेमीच म्हणणार. तेच तुमच्यातली जी खिलाडू वृत्ती आहे, हेच आहे. तुम्ही खेळाडू म्हणून जगलात, आणि खेळाडू म्हणून म्हणजे तुम्ही राजकारणात समाजकारण आणत नाही कधी. समाजकारण वेगळं ठेवले, राजकारण वेगळं ठेवले. काय संबंध जाताना
आज आमच्या इथं खाली आहे आमचा फ्रिंगाई समाज आहे. मी पहिल्यांदा उभारलो साहेब, त्यांना माहीत नव्हतं. साहेब म्हणले गेलो, आजी एक जे बसलेली फ्रिंगाई वस्तीत. मग आजीला गेलो, पाया पडलो, आजी मला मी उभारले बघ, मी हॉकी शिकू दे, विजय सरदारचा. हां बरं बाळ. मग मला म्हणली चहा पिणार काय? मी म्हटलो मी बोलू का आजी? बोल म्हणली. मला भुका लागल्या तर वाढणार काय? तू म्हणली जेवणार? जेवतो म्हटलं, मला काय वाटत नाही. शिळी भाकरीने भाजी आहे असं निघालं म्हटलं. दुपार वाजलेलं 1-1:30 वाजता. मी फिरगायत एकटाच प्रचाराला गेलतो, बसलो, मी जेवलो, ती रडली मायापाशी. तिनं आजूबाजूचे लोक, आमच्यात कोण बाळ येत नाही, जेवत नाही, नुसते म्हणतात. आजी मी एक स्पोर्टमन आहे, आमची एक बारडी आणि एक पेला असते, सर्व जाती धर्माचे आमचे खेळाडूला जात नाही, खेळाडूला धर्म नाही. गाड पाणी हप्त्यामध्ये अंपायर बोंबलाला या चला लवकर जावा. त्यामुळे माझ्या मनात काय नाही. बरोबर आहे. नाही आम्ही असं खुलं वागणार आहे. आम्हाला सगळेच काय करायचं आहे. आणि तुम्ही आणि खेळाडू, आता मी खेळात पण बघतोय की तसं काय नसते हो. ही हल्लीच नुसतं नाटकी, जरा आले काचा बिचा असं ताट म्हणून चालायचं. पण त्यांना पण आपण आपल्या प्रत्येकाचा दिवस असतो. बरोबर आहे. पण साहेब गंमत अशी आहे, एक वृत्ती असते ती समजते लोकांना, पण चांगली आणि वाईट. जर आपल्याला समजून जर आपण त्याला साथ देत असेल तर आपल्यासारखा नालायक माणूस कोण नाही. बरोबर, क्लिअर सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. तसल्याला तसंच सांगितलं तरच त्याच्या लक्षात येते. नाही हल्ली काय वापरा, यूज आणि थ्रू चाललंय. ही जी वृत्ती चालली ही वाईट आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाला वाईट दिवस येतात, चांगले दिवस येतात. पण साहेब आता बघा, आता ह्या अनुषंगाने एक विचार करूया आपण पैसे देतात ही आणि मग जनता पैसे घेते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण पैसे दिल्यानंतर परत मग काय होते, 2 कोटी खर्च केलेत तर तो आपसूक व्यवसाय झाला. मग म्हणून मी काय म्हणतो, त्याला काय सांगाल तुम्ही? पैसे देणाऱ्याला इनी मतच द्यायचे नाही, पैसे घ्यायचं. आणि जो गरीब खरोखर कार्य करतात त्याला द्यायचं. म्हणजे पुढच्या वेळा पैसे वाटणारा बोंबलत वाटणार नाही म्हणणार. हे माझं उत्तर आहे. बरोबर आहे का नाही? मला बोंबलत म्हणणार. बरोबर आहे. त्याशिवाय त्यांना आळा बसतात नाही. त्यांना आता कसं जाते, पैसे वाटल्यावर निवडून देते म्हणले हाऊ सुटले हो, आपला आईला आपण आणि वाटलं पैसे देऊन विकत घ्यायचे आणि जनतेला विकत घ्यायचं, विकत घेऊन जनतेला 4.5 वर्ष त्रास द्यायचा आणि त्यांची आबरू काढायची. जनता पैसे घेते आणि त्यांच्या दारात जाताना ढास मारायचा म्हणलं तरी असं मनात वाटते आहे. आणि ह्यांना पण लक्षात आले, जी पैसे घेतात त्यांनी, आता याला काम कसं सांगायचं. आणि तेवढा आम्ही नालायक असतो कवा माहिती आहे का, ज्यावेळा ती पैसे घेऊन मत्तर करते की तेव्हा आमच्या दारात जर ती आली तर आम्ही अशी उत्तर द्यायला पाहिजे, जा बाळ त्यांच्या दारात नाही घे जा, कारण तो त्या दारात लायकी नसते. बरोबर. आज आमच्यासारखे फुकट्या कामं करतात म्हणून त्यांना पण किंमत नाही. घ्यायचं इकडं आणि सरदारकडं काम करून घ्यायचं. ही जी वृत्ती आहे ही, याला असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही लक्षात आलं. आणि मी हे माझा विचार हे आहे बघा. बरोबर आहे की तुम्ही याच्याला, आणि आम्ही जर आलो तर मी माझ्या कोल्हापूरच्या हितासाठी मी भांडणार. माझ्या कोल्हापूरचं चांगलं हित असेल तिथे बोटवर करणार. आम्हाला रुपयाची अपेक्षा नाही, पदाची अपेक्षा नाही. चॅलेंज देऊन सांगतो, मला पद माझ्यासाठी, मी पदासाठी नाही आहे, पण चांगलं करू. बरोबर आहे साहेब. तुम्ही म्हणजे आत्ताच्या नेत्यांना आदर्श मानत नाही, शिवाजी महाराजांना मानताय, हे तुम्ही बोलाच. पण हे होत असताना आता ह्या तुम्ही दोन वेळा सलग नगरसेवक पद भोगले, ते पण 1ही रुपयानं खर्च करता. असं दुर्मिळ, देशातलं दुर्मिळ उदाहरण तुम्ही आहात. तर ह्या एवढ्या ह्याच्यात, ह्या प्रवासात आता या इतकं जे तुम्ही काम केले त्यातलं आठवणीत राहणारी 1-2 कामं सांगा. करून का तर सगळीच माझ्या भागाचा सगळं मोठे काम असतं ते. माझ्या भागात राज्यात नंबर मी घेतला ज्यावेळेला BTV वाल्यांनी मुलाखती घेतल्या तर पंचनामा प्रभागाचा, माझ्या विरोधकांनी पण माझी स्तुती केली. हो माझा चांगला दिवस होता. बघा माझा पंचनामा मध्ये पण कोणते सोडलेला तो व्हिडिओ. माझी विरोधकांनी म्हणा, माझी एकही माझ्या विरोधात तक्रार नव्हती. एवढा मी भाग चकाचक केला. त्यानंतर संपूर्ण मी जेव्हा महापालिकेत होतो सगळा आनंद लुटत होता. दुश्मन जरी आमचा पदाधिकारी विरोधी पक्ष हलग्या बिलग्या पुळे, कोल्हापूर महोत्सव, रंकाळा महोत्सव, बोंब सगळा दंगा करायचा. सगळ्या महापूर स्पर्धा घेत होतो. हॉकी स्टेडियम मी मोठं केलं. त्याचा पण मला त्याला नुकताच आंतरराष्ट्रीय मान्यता काहीतरी मिळाली. ते 20 वर्षांनी डोळ्यात पाणी आला, आनंद वाटला की आपण एक केलं का मला मिळालं नाही माझ्या पुढच्या पिढीला, का माझ्या बायकाबरोबर मी खेळणार नाही. पण मला जी होती की मला पण असं मिळालं असतं तर आम्ही पण एवढं वर गेला, म्हणून मी ईर्षण केलं. असं सगळे काउन्स व्हायला पाहिजे. आता माझ्या अपुरे का माझं असतं कातं गांधी मैदान माझ्या पोराने मोठं व्हावं, पण पोराने विसरू नका, एवढंच माझं आहे. खेळात मोठं व्हा पण विसरू नका. आणि शवनगर आहे, खरोखर आपल्या इथं सगळं आहे.
आणि तुम्ही इतर गोष्टीला डॉल्बी बिलबी महाप्रसादाला मांडताय तसं चांगल्या गोष्टीला मांडू आपण, एकत्र येऊ, हेवदावर जाऊया. ही राजकीय नेते सगळे माझी चांगले आहेत हो. पण प्रेस्टेज पॉईंट झालाय. तुम्हाला मी खरं सांगतो, नाही, आज आता आहे बघा, बाहेर मला आम्हाला काय वाईट वाटते, आता मुश्रीफ साहेब आणि गाडगे साहेब एक झाले. बरोबर आहे. मग का मुन्नामाडी बंटी पाटील होत नाहीत होय? तुम्हाला कोल्हापूरबद्दल आदर, ते काही जातीय दुश्मन नव्हत, घरचीच आहेत, एकत्रच होती. इतर ठिकाणी सगळी एक होते. मग तुम्ही आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी आम्हाला हे नेते पण आमच्यासाठी आहेतच की. गॉड गिफ्टेड आहेत. आम्हीच निवडून दिले यांना. या एकत्र कर, कोल्हापूरचा विकास करा. मग मोठं खेड झालंय आपलं. आणि आम्ही वाईट देत आता क्षीरसागर का आम्ही वाईट देत, तुम्हाला सल्ले देत असेल तर बोला. ज्यावेळेला क्षीरसागर आणि त्या कामगारांचं काम केलं, मी अभिनंदन केलं की त्याचं. मला काय धडधडीत बोललोय मी. आमचं काय आता मला काय म्हणायचं आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी म्हणणार, ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहे. तुम्हाला करायचं असेल एक एक प्रोजेक्ट पूर्ण करा ना. बरोबर आहे. आता हॉकीचे तर हॉकी करा, रंकाळा तर रंकाळा करा, गांधीमध्ये गांधी, एक एक प्रोजेक्ट पूर्ण करा तुम्ही. आज निंदा कोणाची ते तुमचीच होती, आमची वीत नाही. माझ्या म्हणण्याचं आहे सर, बहुचर्चित प्रश्न असा आहे, कोल्हापुरात वाहन तळणे आणि फेरीवाल्यांचा एक प्रश्न आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? अगदी फेरीवाल्यांना माझं पण म्हणणं काय, ज्या जागा त्या शिस्तबद्ध क्वालिटी कुणात मी काय सांगायला लागलो यार, मी पार्किंगचा पण प्रश्न एवढा हवा आहे, एवढ्या जागा बिगाईत नियोजन नाही आहे. आता तुम्हाला सांगतोय नाही, आता ते कॉर्पोरेशनचं पार्किंग आहे, मी आता रोडला बसतोय ते तुमचं मोबाईलवर जे ट्रॅक दाखवतात की नाही, तर तिसराच ट्रॅक दाखवते ते वनवे. तो तिकडं पोलीस शिट्टी मारतोय 500,000 काढा वनवेतनं आला, त्याला काय दाखवताना ट्रॅक तिकडे दाखवते ती. मग ह्या ज्या आहेत आणि चांगले आहेत, पण करायला पाहिजे ना. ही आवड कोणाला पाहिजे? आयुक्त कलेक्टरना पाहिजे. हे तर काय व्हायला लागले, त्यांना वरनं दडपण असते. प्रशासन तुम्हाला सांगतो, जनता आणि लोकप्रतिनिधी एक झाले तरच विकास होत असते. बरोबर आहे. नाहीतर विकास होत नाही. ही पहिली गोष्ट. आणि हे झालं फेरीवाली आपण गरीब आपल्या शाहूनगर आहे, पण तिन्ही पण शिस्तबद्ध लावलं पाहिजे. एवढं खचून बोंबाला मग येते काय चाललंय, जनतेनं पण घेतलं पाहिजे. हा माझा महत्त्वाचा होता. आता मी माझ्या भागात नशिबाने निवडून दिले, मी लावणार की शिस्त सगळी. बघा तुम्ही नाही केलं नाही, आम्हाला काही देणं नाही घेणे. महापालिका उत्पन्न वाढवायसाठी पण प्रयत्न करा, अनेक गोष्टी आहेत उत्पन्न वाढवायसाठी, तिकडे लक्षच नाही आहे. नुसतंच पगार घ्या, 8वा वेतन घ्या, 7वा वेतन घ्या, पैसे नाहीत. पूर्वी काय होतं सांगा ना. आज पार्किंगचं बरोबर मापाला जागा एवढ्या आहेत, त्यांचं नियोजन केलं, फेरीवाल्यांचं नियोजन, उत्पन्न एवढी पावती वाढवली जरा. बरोबर आहे. आज तुम्ही बसताय की तिथे जागा कोणाची, आणि महापालिकेला देताना रडतात, आणि इतरांनी द्यायला यांच्याकडे पैसे असतात. बरोबर आहे का नाही? आता तीर्थक्षेत्र परवा 12 कोट आलं, 13 कोट आलं. आहे बरं, कोट काय करायची इथं टॉयलेट नाही, केबिन बसवायला तुम्हाला आणि टॉयलेट बसवायला नाही. आता ते कुंड काढलाय 4 वर्ष, ते काय कुंडाचा उपयोग आहे? गप तिथं ते 2 सुलभ शौचालय होते, आम्ही बागेत खेळत बसायचं. आम्ही काय तिथलं अंबाईजोळात फिरत दंगा धुडकूस करत बसायचं, घंटीच्या तिथे अभ्यास करत होतो, त्या बागेत जेवत होतो राव. आता ते कुंड काढलाय, मग काढायचंच नाही ना, तुमच्याकडे पैसे नाही तर. नाही, बरोबर आहे. आणि नियोजन चुकतंय थोडक्यात. नाही म्हणजे काय नाही, तातूर करायचं. नारळ आता इलेक्शनला तुम्हाला नारळ फोडायला दिसतात. 4.5 वर्षी जनता बोंबलालेल्या कंबार गेले तरी तुमच्याकडे पैसे नाही म्हणताय. मंत्री संत्री पंतप्रधान यांना म्हणलं लगेच रस्ते होत्यात. पण ही कुणासाठी आहेत? मला एक म्हणाय, पंतप्रधान, राष्ट्रपती, आमदार, खासदार, मंत्री, नगेश्वर ग्राम ही सेवक आहोत आम्ही. जनतेला न्याय द्यायसाठी आहे, जनतेची सेवा करायसाठी आहे. ह्यांची सेवा चालली आहे. जनता बोंबलाला इथं बोंबलाला. प्रीत वाक्य कुठलं आहे नव्हते, ओनली सेवा नो मेवा. ओनली सेवा आणि नो मेवा म्हणणारे मी उभारले तेच आहे ना, ओनली सेवा नो मेवा. माझं म्हणण्यात येतो काय चाललंय आता तिकडं. म्हणून मी म्हणते, मला काय मोदी साहेब, मला सोनिया मोदी माझा दोस्त आहे, नरेंद्र मोदी काय नाही आहे. नाही तर मी म्हणलं असं आमच्या गल्लीबोळातनं पण साहेब जरा फिरा, त्यामुळे आमचं रस्ते तर होतील. काय रस्ते आहेत का नाही काही सांग मला. आणि हे आल्यावर तेवढे रस्ते चकाचका आहे. माझ्या म्हणण्यात आहे सगळं चांगलं करू ना. बरोबर आहे. आपण किती दिवस ते इतिहास म्हणजे इतिहासातले आपण पानं सांगत बसायचं. आपलं होते शाहू महाराज म्हणून अजून तेच कोल्हापूर आपण बघतोय, तेच आपण कुस्तीचं मैदान बघतोय, केशवराव भोसले बघतोय. नवीन काय? शाहू महाराज आणि कपूर साहेब प्रशासक होते, त्यानंतर काही विकास झाला नाही. हाय तसंच तुंबड्या भरायचं काम चालू आहे, घर भरायचे काम चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपले रस्ते एवढे मोठे आहेत. तुम्हाला जर बघायचं असतं की नाही, रात्री 3 वाजता जायचं, शांत आणि रस्ते बघायचं.
ही नियोजन नसल्यामुळे फेरीवाले पार्किंगमुळे तुम्हाला रस्ते लहान वाटतात. पण ज्यावेळेला करोना शांत डोक्यानं रात्री बघा केवढे रस्ते मोठे आहेत. आता पट्टलवाले त्याच्या पण पुढे येतात. त्याच्याकडे कारवाई करायला पाहिजे का नको? लगेच ह्या नेत्याचा फोन, ह्याचा फोन, ह्यो माझा माणूस. पण त्याला म्हणा ना चांगलं, हे तुझं परत जर लावलास तर काढून घेणार, हाय तिथं तुला दिल्या तिथंच लावायचीस तू म्हणायला पाहिजे का नको? मग तुझं ओनं काढतो त्याचं सगळी अडकाडकी आहे. केलं तरी बोंब, नाही केली तर बोल. आता प्रशासन म्हणते कशाला उलटे बोला. आता तुम्ही तिथं आता मध्ये पण बोललेला मी व्हिडिओ, पालकमंत्री कलेक्टर ऑफिसमध्ये आणि आयुक्ताच्या इथं बसून मिटिंगा घ्या, नाही सत्य परिस्थिती आहे तिथे मिटिंग घ्या. आता आज कुठला रंकाळाचा विषय आहे तर रंकाळाच मिटिंग घ्यायची आणि दाखवा इथं काय ते खरं लक्षात येते. तिथं बसून कागदा बसून काय लक्षात येणार आहे यासनी? 100% बरोबर आहे. माझ्या ऑफिसला आहे त्याला वर्कशॉपला आहे, मी स्टँडिंग चेअरमन असताना कुठे वर्क चला तिथे मिटिंग घ्यायची. खरे वर्कशॉपचे प्रॉब्लेम काय, चला वॉटर सप्लाय तिथे मिटिंग घेऊ. इथं बसून काय तो अधिकारी एक सह्याद नाही ते काय नाही तिसरंच सांगत असते. नाही, आता लोकशाहीची म्हणजे ताकद खरी कळालेल्या लोकांना की 6 वर्ष इलेक्शन निवडणुका नाही आहेत, प्रत्येक कामासाठी हक्कानं जनता आपल्या नगरसेवकाच्या दारात जाते. साहेब आज आमच्या दारात ड्रेनेज तुंबले किंवा गटर तुंबलेले आहे, स्वच्छता नाही झालेली आहे, ढास महाराज आहेत. आज प्रशासनाकडे ते उदासीनता दिसून आली की लोकांना कुठं जायचा हे मार्ग माहीत नाही. कारण भागाचा एक म्हणजे आपल्या सेवक म्हणायचे आपला एक साहेब असतो, तो नगरसेवक असतो. त्या नगरसेवकांना पण तसं राहिलेत म्हणून इतक्या दिवस ही सिस्टीम चालत आलेली आहे. तशी नगरसेवक निवडून द्या, नाही तर घरात बसणारी दिली तर बसा बोबलं आणि परत नाही त्यांना ओळखायचं तर यांनाच ओळखाय पाडील. अहो कुठे गेलेत साहेब, नाही झोपलेत बिझी आहेत असून पण नाही म्हणणार आहे. आणि घेतो झोपतात आणि सांगतात बॉम्बेला गेलो दिल्लीला गेला, इथं कुठल्या लॉजला काय नाही खाल्लं. पिक्चरमध्ये नसते काय खटका तबला झाले पाहिजे, पुढे गेल्यावर काम झालं का काय करायचं नाही. नकली बेंटेक्स दुनिया लई झाली असं बेंटेक्स म्हणून जो खरा कार्यकर्ता असतोय त्याला तुम्ही साथ द्या. तो गरीब राबणारा, सुख दुःखात येणारा, अडचणीला येणारा. साहेब अगदी शेवटचा प्रश्न आहे. सगळं तुमचं म्हणजे सडेतोड बोलणं आहे, पॉडकास्टपेक्षा हा मुक्त संवादच भारी वाटला. आणि दुसरी गोष्ट साहेब, नवीन पिढी राजकारणात यावी याला पाहिजे आणि त्यांना तुम्ही 2 शब्द आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून नाही, सत्याच्या प्रयोग या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगा. नाही मी नवीन पिढीला हे सांगतो, निस्वार्थान तुम्ही राहा, तुम्हाला यश येते, अपयश यायची याच, पण आपली चिकाटी सोडली नसली पाहिजे. आणि जे आता ही जी पाकिटी बिकिटी जी आहेत सगळी बंद झाली पाहिजे. हा मला मी पडो पण मी हे करणार नाही असा ठेका धरा. बरोबर, हा वही असतेच माणसाला, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. माझ्या म्हणण्यात येतो का? आणि जर तसं जनतेने जर पैशाला दिला तर तसल्या लोकांच्या कामाला तुम्ही जाऊ नका. मस्त सुंदर. नाही जे आहेत त्यांना त्याशिवाय ज्यावेळा आपल्या वाईट प्रसंग येतो की नाही आणि कोण आलं नाही की नाही त्यावेळा लक्षात येते आयला आपण काहीतरी चूक केली आहे. नाहीतर हे असंच करत बसलो की नाही अशीच करत बसणार आहे ती. आणि असा देश मग भ्रष्टाचारातच बरबटला जाणार, काय गल्लीच बरबटली जाईल, भाग बरबटला जाईल. आणि कुठे सुखी समाधान आहे काय? काय बरोबर आहे. किती वेळाचं आहे. स्वाभिमान फार मोठी ताकद आहे. आज आम्ही इथनं उघडे जरी गेलो तर सरदार आता येताना 50 जण, आता मसोबापाशी 10 जण मला भेटायले. या तिथले सर मला कोण माहीत पण नाही, सरदार व्हिडिओ चांगला या, शुभेच्छा देतो तुम्ही या निवडून. अहो हेच मिळवायचं असते, जाताना काय घेऊन जायचं असते. सांगा साहेब, जनता खरंच बरबटल्या का? नाही हो जनता, मग मी काय, मी जनता चांगली आहे ही बघायला आल्यात, ही आणि ही द्यायला आल्यात म्हणून माझं काय म्हणणं आहे. म्हणून मी बोलतोय जनता माझी, म्हणून तर मी उभा राहिलो. यांचं घ्यावं आणि यांना पाडावं, चांगली माणसं निवडून येते. तुम्ही देत असला निस्वार्थानं प्रेमान द्या, काढायचं असले तर तुम्हाला आम्ही निवडून देणार नाही. हिथं घाला आणि तिथं काढा, ही का धंदा नाही, ही सेवा आहे. बरं पैसे घ्याच का म्हणते मी? नाही आता ही करायला आल्यात की नाही. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की ही दुःख धरायला आल्यात, यश अपयश याचं. ह्यो याचा माणूस, तो त्याचा माणूस, त्याचा माणूस, ह्यामुळं माणूस दचकायला आले. नेता तुम्ही पैसे मागा आली का तुमच्या दारात? आपणच द्यायला आला. आता ते जेवणावळ चालू होत्या, मिश्र बदल काय जेवणावळ आहे ती काय बरोबर. आणि चांगली माणसं आहे साहेब हो, सगळी जातात असं नाही आहे. हे नुसती चालली बेंटेक्स चालली सगळं. आणि आता एक दोमाने सांगतात आता बोलतो म्हणजे दुनिया कशी असते ॲक्च्युली. तर आता मी आहे ते आहे, मी कोणाला भेट नाही. आता माझ्या पण घरात हाय असा निघालो हुर्या करत. मी स्टँडिंग चेअरमन असताना मी एका मोठ्याचं काम केलं. मग ते मला सारखं म्हणायचं, साहेब काय तर तुला काम फाडीनं दिन टाकून तुझं काम झालं ना. माझ्या दोस्तांनी सांगितले मोठं काम होतं म्हणजे ते मला सारखं पैशात झालं ना, जा तिकडे. मग 5-6 वर्ष झाल्यानंतर की नाही, मग ते तू यायचं नाही म्हणून 5-6 वर्ष झाल्यानंतर माझ्या पोरग्याच्या लग्नाला तर या राव
येतो म्हटलं. कुठे आहे लग्न? तर सैनिक दरबारला आहे म्हटलं. ओके म्हटलं, येणार म्हटलं. घरात आलं, पत्रिका, नवरा बायको, आपण आता लग्नाला. मग मी म्हटलं केव्हा आहे लग्न? तर संध्याकाळी 6 वाजता आहे. ओके म्हटलं. बरं म्हटलं. मग मी काय दत्ताबाळ माझा निलेश दोस्त आहे, तिथं हॉकी शिकवत बसायचं होतं त्यावेळा. काम नाही म्हटलं, मी हॉकीला तिकडे पण इकडे कुठं पण शिकवायला जायचं. मग निलेश पण मला म्हणला, अरे माझी पण टीम जरा तयार कर की सरदार आहे आपली, चला म्हटलं. मग आता 6 साडेसहा वाजली. म्हटलं आता परत घरला नको, कपडे कुठं बदला, चला म्हटलं ट्रॅकसूटवर. मी असंच गेलो तिथं गाडी लावली. ते आलं, मिठी मारली मला. भैया आता त्या VIP जेवायचं म्हणला. तिकडे जे 2 जेवणी केली ती, एक VIP गेलं आणि एक ग्राउंडवर गेलं तिथं. आणि म्हणले मुश्रीफ साहेब येणार आहे आणि घोडावत येणार आहे आणि मी रिसिव्ह करणार आहे आणि तुम्ही जाचेला. अरे म्हणलं एवढं आलं आणि जाईन कशी आहे की मी जातो. म्हणून मी त्या VIP गेलो, त्या VIPमध्ये आणि जेव्हा बसलो राव, तिथं खुर्ची तिथं बसलो. तिथं ताट आलं समोर लगेच. एक जण आलं, म्हणलं उठा, म्हणलं येत नाही. म्हटलं का? तुमच्यासाठी हे नाही म्हणलं, VIP आहे. माझं डोकं फिरलं. आईला आम्ही कधी कोणा दारात जायत नाही हे असं. आता काय बोलाय नाही म्हटलं. आता त्या बिचाऱ्याने एवढं सांगितलं. मी उठलो आणि गप निघायला म्हणला. ते एकाने जेवण जो केलेला होता का नाही मॅनेजर, ते आलं. साहेब काय झालं, काय झालं? म्हटलं काय नाही हो. नाही काय झालं सांगा की. नाही असून दे, चला काय असून दे. नाही काय झालं खरं सांग. मी म्हटलं मला ताटावरनं त्यानं उठवलं आणि मला असं म्हटलं. अरे मग त्याला म्हटलं ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे का तुला म्हटलं. तर तू त्यासने असं का म्हटलं. त्यानं जाऊन त्या मालकाला सांगितलं. ती परत तिथं टाकलं त्यासने आणि परत माड पडत आली. ज्याचं लग्न होतं ती हाताला धरलं, नवरा बायको, भैया चला म्हटलं बसान जेवा. नाही म्हटलं, नाही बसान जेवा, माझ्यासमोर एक घास खावायला. मग जिथनं आम्ही त्यांच्याकडे जातो म्हटलं. मग मी घास घेतला जरासं, आता नाराज खाल्लं. मग तो आला आणि परत मला सॉरी म्हटला, डोळ्यात पाणी काढलं. बाळ म्हटलं तुला VIPचा मला अर्थ सांग रे म्हटलं. VIP म्हणजे काय? ही कोण आहे, ओरिजिनल सोनं आहे कळालं. ती बेंटेक्स आहे बाळ. मी ह्या किटवर आहे म्हणून तुम्हाला असं म्हणलं असेल. पण लक्षात आहे, जीवनात चहावाला पण पंतप्रधान होते. आज चहावाला मोदी पंतप्रधान आहे. कोणाची केव्हा दिवस बदलेल सांगता येत नाही. आणि कोणाला तुच्छ समजू नकोस म्हटलं. एक लक्षात ठेव म्हटलं. ही चूक केली शेवटी फार मोठा अपमान आहे म्हटलं. आणि मी आत्ता कोण आहे या साध्या ड्रेसवर तुला कळालं, मग कळलं. आणि ती जी आहे ती बेंटिक्स आहे आणि ही ओरिजिनल सोनं आहे. ह्याच्या पुढं परत सॉरी म्हणला, जा म्हटलं. अशी दुनिया ही लबाड दुनिया ही. लबाड नाही. नाही पण असं जसं त्याचं काय संबंध, पण असली आहे. बरोबर आहे. पण साहेब तुम्ही या म्हणजे ह्या बेंटेकच्या ह्याच्यात तुम्ही असली 24 कॅरेट सोनं आहे. आमच्या या पिढीसाठी तुम्ही नक्कीच मार्गदर्शक आहे. यानं बोध घेतलं पाहिजे. मी आज जे घेतले याचा बोध तिने घेतला तर आहे. मी म्हणतो व्यसन करण्यापेक्षा एन्जॉय करा. आज तुम्हाला वाटतं ना, हल्ली काय करा, आपली बोललं चांगली आणि दुसरी पूर्व बाधी घ्या. आणि तुम्हाला सांगतो ना, चांगल्या काला आता मी ज्या वेळेला स्टँडिंग चेअरमन झालो, आता बोलायला आलोय, मला मी नूलला हलकर्णी बसरे सगळी हॉकी शिकवायला होते. मला काय देणार नाही, इस्लाम कुठं पण जायचं तुम्ही. 8-8, 10-10 दिवस चला, मला आवडत होती. मग तिथल्या लोकांनी आनंदाने माझा सत्कार ठेवला. म्हटलं कशाला माझा सत्कार, मला आवडत नाही. म्हटलं नाही मग आमदार सगळी तिथली गोळा केली, सगळी शाळा बिळा केले. मला म्हणले मग चालू झाला सत्कार. मला म्हणले साहेब भाषण टाका. मी म्हटलं मला मी बोललो तुम्हाला वाईट वाटेल. नाही ती होती तिथली. म्हणले बघा नाही बोला. मी म्हटलं माझं एकच ब्रीज वाक्य आहे म्हटलं, जे मला वाटते ते. खेळ म्हणून खर्चिक बाजूला ठेवला जातो. मग खेळासाठी जर तुम्ही 10 रुपये मिळले तर देणार नाही. आणि रात्री वाईट मार्गाने लाखो रुपये उधळतात, त्याला एन्जॉय समजला जातो. आणि रात्री बघा माणसं लाखो रुपये उधळतात, त्याला एन्जॉय आहे का नाही मला सांगा. आजची जी परिस्थिती आहे ती, त्यामुळे ह्यातला बोध ज्या खेळाडूनं स्वतः घेतलं पाहिजे. आज मला अभिमानानं माझा मोहन मलबारी दोस्त होता. अभिमानानं मी घेतोय, म्हणाल ते आमचं चालत होतं. जिल्ह्यात व महाराष्ट्रात सांगली, मिरज, रत्नागिरी, पुन्हा बॉम्बे, हुबळी, गदग, कोट्टाबान, पण आम्ही केव्हा सुपारीचं खांड काढलं नाही. मग दुसऱ्याला नावं ठेवून काय करता हो तुम्ही? स्वतःवर आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे का नको साहेब? बरोबर. आज पण आम्ही त्याचं नाव होता दोस्त जेवायला 10 लग्न मोडली, त्याच्यावर फिरते मवाली गोंड डोळं लाल ह्या म्हणून माणसं अशी नावं ठेवत होती. माझा बाळ गायकवाड तालीम संघाच्या हातामध्ये वारले एवढे, ते माझे सासरे. देणारा देव आहे, मी भीत नाही त्याला, कर नाही त्याला, डर कशाची. पण आपलं जे आहे ते आहे. आपल्या नशिबानं आपण चांगले, आपली मन स्वच्छ आहे ना बाजूला. आणि ही कुठलेही बेंटेक्स नाहीत, ही कुठे सज्ज नाही सांगा. कुठलेही त्यात कष्टाचं कुठं आहे? आमचं कष्टाचं आहे. लगेच शर्म दाखवा बरं. पण इथं काहीतरी पुढच्या शेळीला मागची शेळी नागडी म्हणते गडी, त्यातला प्रकार आहे. आपलं बोंबाल त्याचं नावं ठेवत बसायचं. साहेब प्रभाग क्रमांक 7 मधल्या जनतेला, कारण तुम्ही या प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे,
तर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? माझी एकच विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, तुमचा भाग तर मी सुंदर करणार, बोलतोय तेच करतोय. आज खरोखर बघितले, मला कोणाला नावं ठेवायचं नाही. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघा तुम्ही. मी मनानं फार मोठा श्रीमंत आहे, पैशाकडनं नसताना, पण मनापण फार मोठा श्रीमंत आहे. तुमची जाण मी विसरणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगेन. एकदा चान्स द्या. मी त्या भागात केलं, माझा फिरगाई काळकाई, त्या भागातल्या लोकांना माझ्याबद्दल विचारा आणि मगच तुम्ही मला मतदान. आणि मी जर चुकीचं आणि द्वेषापोटी वागत असलं तर मला मतदान करू नका. आणि मी जर तुमच्या मनापूर्वक, आजची जी परिस्थिती, आपला खरोखर भाग चांगला आहे साहेब. मी 35 वर्ष इथं राहतोय, मला कुठल्याही भागातल्या एका पोरग्यानं कधी दारूला ह्याला पैसे जेवणाला मागितले नाहीत, हक्काने येतात. कधी वर्गणी तिने माडं मागितलं नाही. साहेब परी या माझे ड्रेनेज करा, गटार का. माझ्या आया बहिणी पण मला रस्ते आठवल्या, तो पाणीवाला नाही, कोंडाळाला कमी आलं हे सांगतात. त्यामुळे मी काय नाही, हे जर तुम्हाला चांगली कामं करून घ्यायचं असतील तर पद पाहिजे, म्हणून मला पद पाहिजे. मग त्या नाही तर मला माझ्या स्वार्थाचं त्यानं कशासाठी नको आहे. आज कितीतरी इतरांचा विश्वास टाकला तसा माझा एकदा टाकून बघा आणि मग मला बोला. आणि मी जर चुकीचं वागत असेल आणि तुमची नाही कामं गेली, त्या दिवशी मी माझा राजीनामा तयार आहे. मला देणं आणि घेणं हेच मी माझ्या जनतेला नव्हे, माझ्या त्याच्याबरोबर माझ्या शहराला पण मला सुंदर करायचं आहे. माझी शाहूनगरी आहे. खरोखर मला यांनी जे माझे महापालिकेतल्या काही गोष्टी बंद पडायला लागल्यात त्या मला दुरुस्त करून पहिल्याच चांगल्या करायचे. हेच माझा अजेंडा असणार आहे, हेच माझे विचार आहेत आणि मी असाच आहे. माझ्या तोंडून अपशब्द काय गेला असतं तर सॉरी. आम्ही आहे असं ध्यान मला काय देणं नाही. तुम्ही प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार आणि आज आमच्या सत्याचा प्रयोग या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात. तुम्ही सडेसोड बोललात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एक अंधारात पण एक आशेचा किरण आहे, तसं एक राजकारणात पण अंधार झाला आहे, पण कुठंतरी आशेची किरण आहेत तुमच्या रूपानं. अशी काही चांगली माणसं पण आहेत, त्यामुळे तर हे सगळं चालत आलं. आणि त्या चांगल्या माणसापैकी एक विजय सरदार आपल्या आज साहेब स्टुडिओमध्ये आलेत आणि आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांनी. आणि नक्कीच साहेबांना आई अंबाबाई भरपूर यश देव हीच आईचरणी प्रार्थना. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आमच्या सत्याच्या प्रयोगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपलं मनोगत आपलं व्यक्त तुम्ही केलं. खरोखर तुमचा सत्याचा प्रयोग असाच मोठा होऊन दे. मोठं झाल्यावर थोडं विसरू नका, एवढंच माहिती आहे. सत्य ते सत्यच असते. धन्यवाद.